नमस्कार मित्रांनो, कसंही करून काहीही करून महाराजांना या काबूलच्या मोहिमेपासून रोखणं अत्यंत आवश्यक होतं। ही काबूलची मोहीम टाळली नसती तर महाराजांवर फारच मोठं संकट आलं असतं। त्यामुळं महाराजांच्या मुत्सद्द्यांमध्ये या काबूल मोहिमेला कसं टाळावं याबाबत खूप खल चालू होता। तसं तर कुंवर रामसिंगानं अगोदरच बादशाह समोर या काबूल मोहिमेसाठी होकार भरलेला होता आणि काबूल मोहिमेसाठी बादशाहच्या आज्ञेनुसार कुंवर रामसिंगाची अत्यंत जय्यत तयारी सुद्धा सुरू झाली होती। त्यानं राजपुतान्यातल्या आपल्या विविध सरदारांना फरमानं पाठवली होती आणि राजधानीत सैन्यासह यायला सांगितलेलं होतं। 16 मे 1666 रोजी रात्री उशिरापर्यंत महाराज आणि त्यांच्या मुत्सद्द्यांची मसलत चालू होती आणि शेवटी सल्लागारांनी असा सल्ला महाराजांना दिला की आता महाराजांनी स्वतः प्रत्यक्ष पुढाकार घेऊन खुद्द औरंगजेबासोबतच एकांतात एक भेट घेतली पाहिजे आणि औरंगजेबाला आपल्या सुटकेचं महत्त्व, दख्खनच्या मोहिमेचं महत्त्व महाराजांनी स्वतःच पटवून दिलं पाहिजे। आणि महाराजांनी त्यानुसार आपले वकील रघुनाथ पंत कोरडे यांना दुसऱ्या दिवशी औरंगजेबाकडे एक अर्ज घेऊन पाठवलं। गुरुवार 17 मे 1666 रोजी रघुनाथ पंतांनी औरंगजेबासमोर महाराजांचा हा अर्ज सादर केला। या अर्जाचा आशय होता, स्वामी बादशहांच्या प्रती आमचा भाव अतिशय शुद्ध आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला आमच्या मुलासोबत इथं दूर आग्र्याला भेटायला आलो आहोत। तरी कृपावंत बादशहांनी, कृपावंत स्वामींनी माझ्यासारख्या सेवकाचा योग्य तो वापर करून घ्यावा। मी तुम्हाला दख्खनची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही या दोन्ही बादशाह्या जिंकून देऊ शकतो। आपल्या वतीनं मी ह्या सगळ्या सुभ्यांचा कारभार अतिशय उत्तमरित्या पाहीन। बादशहांनी मला त्यांची एकांती भेट घेण्याची अनुमती द्यावी। औरंगजेबानं महाराजांचा हा अर्ज पाहिला, स्वतः वाचला, पण त्यावर काहीही उत्तर दिलं नाही। रघुनाथ पंतांना औरंगजेबानं फक्त एवढंच सांगितलं की शिवाला सांगणे सबुरी करा। यावेळी मित्रांनो, औरंगजेबाला त्याच्या पंतप्रधानानं म्हणजे नवाब जाफर खानानं असा सल्ला दिला होता की शिवाजी दगाबाज आहे, त्याची तुम्ही एकांतात भेट बिलकुल घेऊ नये। आणि मित्रांनो, कदाचित औरंगजेब सुद्धा घाबरला असेल म्हणून त्यानं शिवाजी महाराजांच्या एकांती भेट घेण्याच्या प्रस्तावाला कुठल्याही प्रकारचं उत्तरच दिलं नाही। महाराजांच्या गुप्तहेरांनी नवाब जाफर खानाचा हा आक्षेप जेव्हा महाराजांना कळवला तेव्हा महाराजांच्या लक्षात आलं की जर आपल्याला बादशहाच्या गळी काहीतरी उतरवायचं असेल तर अगोदर नवाब जाफर खानाला खुश केलं पाहिजे, त्याला आपल्या गोटात ओढलं पाहिजे। आणि मग महाराजांनी स्वतः अचानक जाऊन नवाब जाफर खानाची भेट घेण्याचं निश्चित केलं। जर महाराजांनी जाफर खानाला भेटीची वेळ मागितली असती तर त्यानं ती निश्चितच दिली नसती, कारण तो स्वतःच्या बायकोला खूप घाबरत होता आणि त्याच्या बायकोचं तर असं म्हणणं होतं की शिवरायांच्या जवळ तुम्ही जाताच कामा नये। शिवाजीच्या जर जवळ कुणी गेलं तर एकतर तो त्याची बोट छाटतो किंवा कोथळा तरी बाहेर काढतो। औरंगजेबाचा मुख्य वजीर असला म्हणून काय झालं, शेवटी त्यालाही त्याच्या बायकोच्या आज्ञेत राहावंच लागत होतं। मग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक 18 मे 1666 रोजी महाराज खुद्द जाफर खानाच्या भेटीलाच गेले। त्या दिवशी शुक्रवार होता, त्यामुळं बादशहाच्या दरबाराला सुट्टी होती आणि त्यामुळं जाफर खान त्याच्या हवेलीत जरा निवांतच होता। जेव्हा महाराजांचे वकील रघुनाथ पंत कोरडे अचानक जाफर खानाच्या हवेलीवर टपकले आणि चक्क त्यांनी शिवाजी राजे तुम्हाला भेटायला येत आहेत अशी वर्दी दिली, तेव्हा मात्र जाफर खान फार सटपटला। त्याला आश्चर्याचा धक्काच बसला। त्याच्या तोंडाचा मोठा आ वासला गेला, पण आता त्याला सावरायलाही वेळ नव्हता आणि तेवढ्या दुरून त्याला शिवरायांची पालखीच येताना दिसली। आता मात्र जाफर खानाचा नाईलाज होता आणि शिवरायांना सामोरं जाणं त्याला भागच होतं। मित्रांनो, कसंही असलं तरी जाफर खान म्हणजे एक राजशिष्टाचार पाळणारा सुसंस्कृत राजकारणी होता
आणि जेव्हा जाफर खानाच्या नोकरांनी जनानखान्यात जाऊन जाफर खानाच्या बायकोला दहारारा बेगमला, औरंगजेबाच्या सख्या मावशीला, बोट तुटक्या शाहिस्ते खानाच्या सख्या बहिणीला हे सांगितलं की तो दख्खनचा शिवा स्वतः चालून तुमच्या हवेलीत येतो आहे, कदाचित वजीर जाफर खानानंच त्यांना बोलावलेलं आहे. आणि हे ऐकताच दहारारा बेगम रागानं लालबुंद झाली आणि फार धास्तावली सुद्धा. आता आपल्या नवऱ्याचं काय होणार याची तिला फार मोठी चिंता वाटू लागली. कारण मित्रांनो, ज्यावेळी शाहिस्ते खानाची बोटं महाराजांनी लाल महालात छाटली होती त्यावेळी ही दहारारा बेगम तिथंच उपस्थित होती आणि तिनं स्वतःच्या डोळ्यांनी तो भयंकर प्रकार पाहिलेला होता. आणि हा म्हणता शिवाजीराजे जाफर खानाच्या हवेलीतल्या दिवाणखान्यात आले सुद्धा. जाफर खान त्यांना सामोरं गेला आणि गळा भेट घेऊन रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचं स्वागतही केलं. आणि दहारारा बेगम दिवाणखान्याच्या चिकाच्या पडद्या आड उभी राहून एकसारखी आपल्या नवऱ्याला खुणावत होती, इकडे या म्हणून सांगत होती. जाफर खान तेव्हा आत गेला तेव्हा तिनं खडसावून त्याला विचारलं, या सैतान शिवाला तुम्ही कशाला इथं बोलावलं? यावर जाफर खानाची बोबडी वळाली आणि तो म्हणाला, अगं बाई, मी नाही बोलवलं, तो स्वतःहून आलाय. मी कशाला बोलावीन त्याला? आता घरी आलेल्या पाहुण्याला का नाही म्हणता येतं? यावर दहारारा बेगमनं आपल्या नवऱ्याला बजावून सांगितलं, हे बघा, तो शिवा आता आला आहे, पण त्याला लवकरात लवकर हाकलायचं बघा. आणि हो, त्याच्या बिलकुल जास्त जवळ जाऊ नका, एकतर तो बोट छाटतो किंवा कोथळा बाहेर काढतो. जाफर खानानं नेहमी सारखीच नंदी बैलासारखी मान डोलावली आणि तो पुन्हा दिवाणखान्यात गेला. पण दहारारा बेगम मात्र चिकाच्या पडद्या आड उभी राहून तिथंच आपल्या नवऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवत होती. यावेळी शिवाजी महाराजांनी जाफर खानाला एक अर्ज औरंगजेबाला देण्यासाठी दिला. तसंच आपली काबूलची मोहीम रद्द करण्यात यावी अशी विनंतीही महाराजांनी जाफर खानाला केली. आता मित्रांनो, काळ कुठलाही असो, सरकारी नियम सगळीकडे सारखेच असतात. आणि तुम्हाला तर हे माहीतच आहे मित्रांनो की कुठल्याही सरकारी अर्जावर योग्य ते वजन ठेवल्याशिवाय तो अर्ज टेबलावरून पुढे सरकतच नाही. आणि मग महाराजांनी सुद्धा एक भल्या मोठ्या रकमेची थैली त्या अर्जासोबत जाफर खानाकडे दिली. आणि इतिहासकारांच्या मते महाराजांनी जाफर खानाला दिलेली ही रक्कम फारच मोठी होती, फारच वजनदार होती. आणि मित्रांनो, महाराजांनी जाफर खानाला दिलेल्या सदिच्छा भेटीपेक्षा त्यांनी दिलेल्या वजनदार थैलीनं आपलं काम अचूक बजावलं. महाराजांना आश्वासन देऊन जाफर खानानं महाराजांना निरोपाचं उत्तर दिलं. आपल्या बायकोच्या इशाऱ्यानुसार त्यानं महाराजांना लवकर तिथून रवाना केलं. आणि जाफर खान जेव्हा बेगम दहाराराकडे गेला तेव्हा तिनं आपला नवरा पूर्णतः ठीकठाक असल्याची खात्री करून घेतली आणि नंतर सुटकेचा निश्वास टाकला. दख्खनच्या शिवाची काळी नजर आपल्या नवऱ्याला वजीर जाफर खानाला लागू नये म्हणून बेगम दहारारानं त्याची दृष्ट सुद्धा काढली. मित्रांनो, म्हातारा असला म्हणून काय झालं, नवरा बायकोचं प्रेम काहीतरी वेगळंच असतं. आणि मग दुसऱ्या दिवशी जाफर खानानं महाराजांच्या काबूल मोहिमेत काहीतरी एक खुसपट औरंगजेबासमोर काढलं. 19 मे 1666 रोजी शनिवारी जाफर खानानं औरंगजेबाला असं सांगितलं की आपण शिवाजीला काबूलच्या मोहिमेवर पाठवण्या अगोदर मिर्झा राजा जयसिंगांनी शिवाजीला कुठली कुठली आश्वासनं दिली आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. आपण मिर्झा राजा जयसिंगांना एक पत्र लिहून खडसावून विचारलं पाहिजे. आणि औरंगजेबालाही जाफर खानाचं हे म्हणणं फार पटलं. मित्रांनो, आता मिर्झा राजा जयसिंगाला पत्र पाठवून विचारणा करायची म्हणजे औरंगजेबाचं पत्र त्याला जाणार, मग त्यावर मिर्झा राजा जयसिंग उत्तर खरडणार आणि ते पत्र पुन्हा औरंगजेबाकडे येणार. म्हणजे या सगळ्या उद्योगात निदान 1-1.5 महिना तरी जाणार होता. आणि त्यामुळंच काबूलची मोहीम बारगळणार हे निश्चितच होतं. बघा मित्रांनो, सरकारी अधिकारी जर त्यांच्या अर्जावर आपण योग्य ते वजन ठेवलं की सगळ्या गोष्टी एकदम तंतोतंत नियमात बसवतात, सगळ्या बाबी कायदेशीर रीतीनं पूर्ण करतात. महाराजांची काबूल मोहीम जाफर खानाच्या मध्यस्थीमुळे रद्द झाली. आणि यानंतर महाराजांनी सगळ्या वजिरांना, सगळ्या महत्वाच्या लोकांना एका पाठोपाठ एक मोठमोठे नजराणे देण्याचा सपाटाच लावला. औरंगजेबाचा मीर बक्षी अमीन खान, औरंगजेबाची मोठी बहीण जहांआरा बेगम
ह्या सर्वांना महाराजांतर्फे अत्यंत किमती आणि उच्च नजराने गेले। आणि मित्रांनो, दाम करी काम बीबी करे सलाम असं म्हणतात ते खोटं नाही। आणि हळूहळू औरंगजेबाच्या दरबारातले बहुसंख्य उमराव आता शिवरायांबद्दल अचानक सहानुभूती दाखवू लागले। आणि औरंगजेब खुद्द बुचकाळ्यात पडला की काही दिवसांपूर्वी हेच वजीर जाफर खान, ही जहारा बेगम आणि हाच मोहम्मद अमीन खान शिवरायांना कत्ल करा म्हणून सांगत होता। आणि अचानक 7-8 दिवसानंतर शिवाजीनं काय अशी चक्र फिरवली की सगळे आता त्याची बाजू घेताय, त्याच्या बाजूनं सहानुभूती दाखवताय। तसा औरंगजेब काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता। त्यानं आपल्या गुप्तहेरांमार्फत ही बातमी काढलीच होती की शिवाजी आता सगळ्या वजिरांना मोठमोठ्या किमतीचे नजराणे देतोय, त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतोय, लाखो रुपये खर्च करतोय। त्यामुळं शिवाजी आता काहीही करून औरंगजेबाच्या पंजातून निसटण्याच्या मागावर आहे, आग्र्यातून बाहेर जाण्याच्या गडबडीत आहे। आणि मित्रांनो, यानंतर मीर बक्षी अमीन खानानं शिवरायांच्या वतीनं औरंगजेबाला एक आणखी अर्ज सादर केला। या अर्जात शिवरायांनी औरंगजेबाला विनंती केली होती की पुरंदर तहानुसार आम्ही बादशहाला दिलेले सगळे किल्ले जर बादशहांनी उदार हृदयानं आम्हाला परत दिले तर मी बादशहाला 2 कोटी रुपये रोख रक्कम देईल। बादशहांनी मला परत घरी जाण्याची परवानगी द्यावी। मी माझ्या मुलाला संभाला इथं दरबारात ठेवून मग दख्खनला जातो आणि मी बादशहाच्या वतीनं आदिलशहा सोबत प्राणपणाने लढतो, बादशहाला आदिलशाही मिळवून देतो। पण मित्रांनो, महाराजांच्या या अर्जाचा परिणाम मात्र उलटा झाला। औरंगजेब महाराजांवर भयंकर चिडला। या शिवाच्या सगळ्या हालचाली आता आपण बंद पाडायला हव्यात असं औरंगजेबाच्या मनानं घेतलं। आणि त्यानं तडक आग्र्याचा कोतवाल सिद्दी फौलाद खानाला आपल्याकडे बोलावून घेतलं। आणि सिद्दी फौलाद खानाला त्यानं सक्त आदेश दिला, फौलाद खान, तो शिवा फारच शेपारलेला आहे, आता इथून पुढं त्याचं कुठेही जाणं बंद। मोठी फौज घेऊन त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी जा आणि त्याच्यावर कडक चौक्यांचा बंदोबस्त करा, त्याला रामसिंगाच्या कोठीत जाण्यापासूनही रोखा। औरंगजेबाचा आदेश आला आणि फौलाद खानानं तडक 5000 फौजेची एक तुकडी घेतली आणि सोबत तोफखाना घेऊन तो महाराजांच्या मुक्कामाच्या दिशेनं गेला। आणि मित्रांनो, 25 मे 1666 रोजी सकाळी सकाळी महाराजांच्या मुक्कामाच्या जागी फुलाद खानाच्या 5000 सैनिकांचा भक्कम वेढा पडला। त्यानं महाराजांच्या मुक्कामाच्या ठिकाणी तोफखानाही आणून ठेवला होता। त्यावेळी महाराजांकडे साधारणतः 350 ते 400 मनुष्यबळ होतं। जर अचानक महाराजांच्या माणसांनी आपल्यावर हल्ला केला तर ह्या 350-400 लोकांचा बिमोड करायला त्यापेक्षा 10 पट सैन्य आणि तोफखाना पाहिजे असा विचार औरंगजेबानं केला होता। त्यामुळंच त्यानं सिद्दी फौलाद खानाला 5000ची फौज आणि तोफखाना घेऊन शिवरायांच्या मुक्कामाकडे पाठवलेलं होतं। महाराजांच्या मुक्कामाचं ठिकाण आता चारही बाजूंनी अत्यंत भक्कमरित्या वेढलं गेलं होतं। जागोजागी सिद्दी फौलाद खानाच्या माणसांनी चौक्या बांधल्या होत्या। महाराजांपर्यंत जर कुणालाही पोहोचायचं असेल तर त्याला अनेक सुरक्षा चौक्यांना पार करून मग जावं लागत होतं। महाराजांना तशा बेड्या अडकवल्या गेल्या नव्हत्या, पण महाराज नजर कैदेत होते, स्थानबद्ध झालेले होते। आपल्या भोवती त्या चौक्या बसलेल्या पाहिल्या आणि आपलं भविष्य आता अंधारात आहे असं महाराजांना वाटू लागलं। महाराजांना अपार दुःख झालं आणि महाराजांनी शंभूराजेंना आपल्या पोटाशी घट्ट धरलं आणि महाराज शोक व्यक्त करू लागले। महाराजांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली होती। मित्रांनो, औरंगजेब किती दक्ष आणि चतुर होता याची तुम्हाला एका गोष्टीवरून कल्पना येईल की ह्याच सुमारास औरंगजेबानं महाराजांच्या मुक्कामाच्या आजूबाजूला असणाऱ्या मौजाबाद परगण्यामधल्या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना, अमीनांना, ठाणेदारांना अशी सक्त फरमानं पाठवली होती की दख्खनचा शिवाजी राजा पळून जाऊ शकतो आणि त्याला जर पळून जायचं असेल तर तुमच्याच इलाक्यामधून यावं लागणार। त्यामुळं तुमच्या इलाक्यात तुम्हाला जर कुठलीही संशयास्पद व्यक्ती दिसली, जर तुम्हाला कुठलाही नवीन संशयास्पद बैरागी किंवा फकीर दिसला तर त्याला त्वरित अटक करून बादशाहासमोर हजर करण्यात यावं। औरंगजेबानं महाराजांना नजर कैदेत टाकलं। ही भयंकर बातमी जेव्हा महाराष्ट्रात राजगडावर जिजाऊ मासाहेबांना कळाली तेव्हा तर राजगडावर जणू धरणीकंपच झाला होता।
मासाहेबांचं काळीज दुभंगलं होतं. त्या मातेच्या मनाची काय अवस्था झाली असेल ह्याची साधी कल्पनाही आपण करू शकत नाही. त्यावेळी दख्खनमध्ये मुसळधार पावसाळ्याला सुरुवात झालेली होती. मासाहेबांच्या करड्या शिस्तीखाली स्वराज्याची घडी अत्यंत व्यवस्थित चाललेली होती. स्वराज्याचा राज्यकारभार जरा सुद्धा हललेला नव्हता. तो अत्यंत सुरळीतपणे चालू होता. पण मिर्झा राजा जयसिंगांना मात्र आता पराभवामागून पराभव स्वीकारावे लागत होते. प्रत्येक ठिकाणी मुघलांच्या फौजा मिर्झा राजा जयसिंगांच्या नेतृत्वाखाली सपाटून मार खात होत्या आणि त्यामुळं औरंगजेबही आता मिर्झा राजा जयसिंगांवर नाखुश होता, चिडलेला होता. औरंगजेबानं मिर्झा राजा जयसिंगाला असं फरमान पाठवलं की तुम्ही आता काही दिवस विश्रांती घ्या. विजापूरच्या आदिलशहा विरुद्धची मोहीम पावसाळ्यामुळे थांबवा आणि भूम परांडा इथं छावणी टाकून निवांत बसा. ह्याच वेळी ह्याच सुमारास जेव्हा मिर्झा राजा जयसिंगांनाही शिवरायांच्या नजर कैदेची बातमी कळाली तेव्हा तेही हादरले. आपलं दख्खनचं राजकारण आणि शिवाजी महाराजांना हाताशी धरण्याचं राजकारण पूर्णतः फसलं असून आपल्याच अंगलट आलं आहे अशी मिर्झा राजा जयसिंगांना पूर्णपणे कल्पना आली होती. ह्याच वेळी त्यांनी कुंवर रामसिंगाला पत्र लिहून अगदी निक्षून बजावून सांगितलं की आपण रघुकुल वंशाचे आहोत. शिवरायांना मी तुझ्याच कौलावर आग्र्याला पाठवलेलं आहे. त्यांच्या जीवित रक्षणाची जबाबदारी तू स्वतःचा प्राण पणाला लावून पार पाड. राजपुताचं वचन खाली पडू देऊ नकोस. आणि मित्रांनो, तसंही खुद्द कुंवर रामसिंगालाही महाराजांच्या सुरक्षेची काळजी होतीच. त्यामुळेच कुंवर रामसिंगानं अगोदरच महाराजांच्या मुक्कामाच्या ठिकाणी थोड्याशा बाहेरच्या बाजूला अर्जुनसिंह आणि सुखसिंह नाथावत हे आपले अत्यंत विश्वासू राजपूत सरदार यांची नेमणूक केली होती. कुंवर रामसिंगानं तेजसिंह कछवाह ह्या आपल्या चुलत भावाला महाराजांच्या पलंगाभोवतीच काही राजपुतांना घेऊन पहारा देण्याची आज्ञा केली होती. म्हणजे कुंवर रामसिंग अगदी डोळ्यात तेल घालून महाराजांच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडत होता. जेव्हा सिद्दी फौलाद खानानं राजपुतांच्या या पहाऱ्यावर आक्षेप घेतला तेव्हा कुंवर रामसिंगानं सिद्दी फौलाद खानाला बजावून सांगितलं, सेवा के बारे में बादशाह ने हमसे जमानत लिखवा कर ली है. अगर सेवा भाग गया, उसने खुदकुशी कर ली, तो फिर बादशाह को उसके लिए जवाब देने का जिम्मा भी हमारे ऊपर है. मग मात्र सिद्दी फौलाद खान शांत बसला. यावेळी मिर्झा राजा जयसिंगांनीही औरंगजेबाला शिवाजी राजेंना सोडण्याची विनंती केलेली होती. मिर्झा राजा जयसिंगांनी पत्र लिहून औरंगजेबाला असं कळवलं होतं की शिवानं त्याच्या मुलखाची व्यवस्था अत्यंत चोख लावलेली आहे. तो तिथं असला काय आणि नसला काय आपल्याला त्याच्या इलाक्यातलं काहीही मिळणार नाही. उलट त्याला जर आपण इथं आग्र्यात अडकवून ठेवलं तर त्यात मुघलांचाच तोटा आहे. जर शिवाला तुम्ही त्याच्या घरी जाण्याची परवानगी दिली तर आपल्याला त्याचा योग्य तो उपयोग करून घेता येईल. पण मित्रांनो, औरंगजेबानं यावेळी मिर्झा राजा जयसिंगांच्या पत्राकडे साफ दुर्लक्ष केलं. यानंतर पुढचे काही दिवस शांततेत गेले. पण शांत बसेल तर तो औरंगजेब कसला. अचानक त्याला एक लहर आली आणि त्यानं शिवाजी राजेंना तडक निरोप पाठवला, तुमच्या ताब्यातले सगळे किल्ले आता आमच्या सुपूर्द करा, म्हणजे मी तुमची मनसब कायम करतो. तुमच्या त्या नेतोजी पालकरलाही इथं बोलून घ्या, त्यालाही मी मोठी मनसब देतो. पण शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला उलट असं उत्तर दिलं की आता मला तुमची मनसब नको. माझ्या किल्ल्यांवरही आता काही ताबा उरलेला नाही. माझे लोक मी स्वतः आल्याशिवाय कुठल्याही किल्ल्याचा ताबा मुघलांना देणार नाही. माझ्या लोकांचा मुघलांवर विश्वास उरलेला नाही. महाराजांच्या नजरेण्यांनी चोख काम बजावलेलं होतं. महाराजांच्या बाजूनं आता सर्वत्र सहानुभूतीची लाट पसरलेली होती. मित्रांनो, शिवाजी राजा म्हणजे काहीतरी जादूगार आहे अशीच औरंगजेबाची खात्री झाली होती. कारण पूर्वी जे लोक सिवा को कत्ल करो, सिवा को कत्ल करो असं म्हणायचे आणि ज्यामध्ये प्रामुख्यानं वजीर जाफर खान, औरंगजेबाची मोठी बहीण जहाआरा बेगम आणि औरंगजेबाच्या मुलींचा समावेश होता, तेही आता शिवाजी राजाची बाजू घेऊ लागले होते. शिवाजी राजाचा सहानुभूतीने विचार करावा आणि त्याला जीवदान देण्यात यावं असं ते औरंगजेबाला आडून सुचवत होते. त्यामुळे कपटी औरंगजेबाची आता पूर्ण खात्री झाली होती की शिवाजी राजा फारच भयंकर माणूस आहे आणि त्याला जास्त दिवस जिवंत ठेवता कामा नये. हा तर इथं आग्र्यात येऊन आपलीच माणसं फोडायला लागलाय. आणि मित्रांनो, शिवाजी महाराजांनी हा चमत्कार
मोठमोठे किमती नजराणे देऊन घडवून आणलेला होता. मुघलांचं सगळंच प्रशासन भ्रष्टाचाराच्या किडीमुळे पार आतपर्यंत किडलेलं होतं. स्वतः बादशाहच लाच घ्यायचा तर मग इतरांची गोष्टच सोडा. पैसे फेकल्यानंतर मुघल दरबारात बरीचशी कामं अत्यंत सोपी होऊन जायची आणि महाराज औरंगजेबाच्या मनातलं जाणू शकत होते. महाराजांनी आतापर्यंत हे ओळखलं होतं की औरंगजेब आता सहजासहजी आपल्याला आग्र्याच्या बाहेर जाऊच देणार नाही. आणि मग महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करण्याचं ठरवलं. पण महाराजांसोबत त्यावेळी 350-400 माणसांची गर्दी होती. अशा वेळी गनिमी कावा करायचा म्हणजे शत्रूला गाफील ठेवायला हवं आणि हे रहस्यच राहायला हवं. जेवढे आवश्यक तेवढेच लोक या कटात सामील करून घ्यायला हवे. जितके जास्त लोक तितकी जास्त जोखीम. जर चुकून सुद्धा एखाद्याच्या तोंडून आपलं रहस्य फुटलं तर सगळ्यांची चटणी व्हायची. मग महाराजांनी आपल्या या धाडसी गनिमी काव्यासाठी फार मोजक्या मुत्सद्यांची आणि लोकांची निवड केली आणि एक दिवस बाकीच्या सगळ्या लोकांवर महाराज दाफरले. महाराज भयंकर चिडले आणि त्यांनी ओरडून सांगितलं, निघून जा, आम्हाला इथं कुणीही नको. जर बादशहाला आम्हाला ठारच मारायचं असेल तर त्याला मारू द्या. इथं कुणीही आमच्या जवळ थांबायचं नाही. चला, चालते व्हा. मित्रांनो, हा दिवस साधारणतः 6 किंवा 7 जूनचा होता. ह्या दिवशी महाराजांनी गोंधळ घालून आपल्या बरोबरच्या बहुसंख्य लोकांना आपल्या मुक्कामाच्या ठिकाणावरून चक्क हाकलून दिलं. पण महाराजांचा हा अचूक इशारा ओळखला होता त्यांच्या काळजाच्या तुकड्यानं, म्हणजे जासुसांच्या नायकानं, बहिर्जी नाईक जाधवानं. त्यासोबतच चाणाक्ष मुत्सद्यांनीही महाराजांचे मनातले विचार ओळखले. ते म्हणजे महाराजांच्या वकिलांची जोडगोळी रघुनाथ पंत कोरडे आणि त्र्यंबक सोनोपंत डबीर. मित्रांनो, त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत यांचं एकमेकांशी साटलोटं होतं. म्हणजे याच्या बहिणीशी त्यानं लग्न केलं होतं आणि त्याच्या बहिणीशी यानं लग्न केलं होतं आणि ते अत्यंत चाणाक्ष होते. मुत्सद्दी येसाजी कंक, बाजी जेदे, हिरोजी फर्जंद, निराजी रावजी, कवींद्र परमानंद आणि अशीच थोडीफार मोजकी मंडळी महाराजांच्या या कटात सामील होती. बाकीच्या कुणालाही कसलीही कल्पना देण्यात आली नव्हती. महाराजांनी मुक्कामाच्या ठिकाणावरून बाहेर हाकलल्यानंतर बहुतांश मराठी मंडळी नाराज होऊन बसली. दुःखी चेहरा करून ते बाहेरच वाट पाहत थांबले. महाराजांच्या आदेशावरून त्यांना आपले तंबू गुंडाळून ठेवावे लागले होते. मग ते सगळेजण कुंवर रामसिंगाकडे आले आणि त्यांना म्हणाले की महाराज आम्हाला मुक्कामाच्या ठिकाणी बिलकुल थांबू देत नाहीये. तुम्ही बादशहाकडून आम्हाला परवाने द्या, आम्ही मुकाटपणे महाराष्ट्रात परत जातो. मित्रांनो, महाराजांच्या 350-400 लोकांपैकी बहुतांश लोकांनी आपले तंबू मोडून टाकले होते आणि आपलं सगळं सामान गुंडाळून ते परत जाण्याच्या तयारीत होते. पण मित्रांनो, परत जाणंही इतकं सोपं नव्हतं. त्या काळी राज रस्त्यावरून प्रवास करणं किंवा नदी ओलांडणं या साध्या वाटणाऱ्या गोष्टींसाठीही सरकारी परवाना लागायचा. विनाकारण कुणालाही नदी ओलांडता येत नसायची आणि विनाकारण कुणालाही राज रस्त्यावरून प्रवास करता येत नसायचा. रामसिंगाला त्या लोकांची फार दया आली. तो म्हणाला, महाराज तसं चुकीचंच करताय. या अवघड प्रसंगी जितकी जास्त माणसं सोबत असतील तितकं चांगलं, पण महाराज तर स्वतःहून सगळ्यांना हाकलून लावताय. तसा कुंवर रामसिंग अत्यंत दयाळू माणूस होता. त्यानं त्या सगळ्या मराठी माणसांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही माझ्या बगीच्याच्या मागची जी मोकळी जागा आहे त्यामध्ये आपले तंबू टाका. तुमच्या राहण्याची, जेवणा खाण्याची, मुक्कामाची सगळी चोख व्यवस्था मीच करतो. आणि मग महाराजांची सगळी माणसं महाराजांच्या मुक्कामाच्या ठिकाणावरून हलून रामसिंगच्या बागेच्या मागं असणाऱ्या मोकळ्या जागेत गेली. तिथं त्यांनी तंबू थाटले आणि ते तिथंच राहू लागले. मित्रांनो, सरळ स्वभावाच्या कुंवर रामसिंगांना महाराजांच्या मनात काय चाललं आहे याची कल्पना येणं सुद्धा अशक्यच होतं. पण महाराजांच्या या निर्णयामुळं महाराजांच्या भोवतीची गर्दी बरीचशी कमी झाली आणि आता महाराज निवांतपणे विचार करू शकत होते, मुत्सद्यांशी खलबत करू शकत होते. महाराजांनी आपल्या वकिलाला 7 जून 1666 रोजी औरंगजेबाकडे पाठवलं आणि औरंगजेबाकडे अशी परवानगी मागितली की माझ्या या लोकांची उगाच इथं आग्र्यात गर्दी होते आहे, तुम्ही त्यांना परत दख्खनमध्ये जाण्याची परवानगी द्या, त्यांना तसे परवाने द्या. महाराजांची ही मागणी ऐकून औरंगजेब भलताच खुश झाला. त्यानं तशी लगेच परवानगी देऊन टाकली. पण औरंगजेबही महाबिलंदर होता. प्रत्येक गोष्टीकडे तो संशयानं पाहायचा. महाराजांसोबतच्या माणसांना त्यानं दख्खनला परत जाण्याची परवानगी तर दिली, पण आवश्यक असणारे सरकारी दस्तक, सरकारी परवाने
मात्र त्यानं पुढचे 48 दिवस दिले नव्हते. आपल्या गुप्तहेरांकडून ह्यांच्या हेतूंची पूर्ण खात्री झाल्याशिवाय औरंगजेब तसे दस्तक परवाने अदा करणार नव्हता. महाराजांच्या लोकांकडे तसे आवश्यक सरकारी परवाने मिळाले ते 25 जुलै 1666 ला. या सर्व कालावधीत हे सगळे लोक कुंवर रामसिंगच्या बागेच्या मागच्या मोकळ्या जागेतच राहत होते आणि औरंगजेबाचे गुप्तहेर त्या सगळ्यांची कसून चौकशी करत होते. पण मित्रांनो, महाराजांनी त्यापैकी कुणालाही आपल्या मनात काय चाललंय हे जरा सुद्धा कळू दिलं नव्हतं. त्यामुळं त्या औरंगजेबाच्या गुप्तहेरांना परत जाणाऱ्या मावळ्यांबद्दल काहीही वेगळं वाटलं नव्हतं. मित्रांनो, आग्र्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी महाराजांसमोर आणखी एक अडचण होती, ते म्हणजे कुंवर रामसिंगांना दिलेलं वचन आणि कुंवर रामसिंगानं बादशहाला लिहून दिलेलं जामीन पत्र. महाराज कुंवर रामसिंगासारख्या व्यक्तीचा विश्वासघात करण्याचं स्वप्नात सुद्धा आणू शकत नव्हते. तसं मित्रांनो, कुंवर रामसिंगांचं महाराजांसाठीचं जामीनपत्र एका अर्थानं महाराजांसाठीचं संरक्षण कवच होतं, तर दुसऱ्या अर्थानं महाराजांच्या पायात औरंगजेबानं अडकवलेली ती जडशील लोखंडी बेडी सुद्धा होती. मग महाराजांनी पुढे होऊन ही रामसिंगाच्या वचनाची बेडी तोडण्याचं ठरवलं. 8 जून 1666 रोजी महाराजांनी औरंगजेबाला आणखी एक पत्र पाठवलं आणि त्याला अशी विनंती केली की मला तुम्ही रामसिंगच्या कोठडीपासून कुठेतरी दूर ठेवा. मला रामसिंगाच्या कब्जात तुम्ही अजिबात ठेवू नका. पण औरंगजेबही काही कमी बिलंदर नव्हता. त्यानं उलट पावली महाराजांना उत्तर दिलं की रामसिंग सारखा दुसरा विश्वासू माणूस मला भेटणार नाही. रामसिंग फार महान आहे, तुम्ही त्यांच्याच कोठडीत राहावं. मग मात्र महाराज कुंवर रामसिंगाच्याच मागे लागले की तुम्ही बादशहाला लिहून दिलेलं माझ्यासाठीचं जामीनपत्र रद्द करून टाका. मला तुमच्या वचनातून मुक्त करा. बादशहाची जर इच्छा मला मारून टाकायचीच असेल तर त्याला मला मारू द्या. तुम्ही त्याची बिलकुल चिंता करू नका. पण आपण जर आपलं जामीनकीचं पत्र रद्द केलं तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा होईल की औरंगजेबाला आपण शिवाजी राजेंना ठार मारून टाकण्याची अधिकृत परवानगी दिली. त्यामुळं साध्या सरळ मनाचा कुंवर रामसिंग महाराजांना ठामपणे वारंवार नकारच देत होता. स्वतःचा प्राणपणाला लावायला तो तयार होता आणि महाराजांचा जीव त्याला वाचवायचा होता. महाराजांच्या डोक्यात काय मराठी गनिमी कावा चाललाय हे समजण्याची रामसिंगाकडे बिलकुल बुद्धीच नव्हती. रामसिंगाच्या कल्पनेच्या बाहेरची ती गोष्ट होती. मित्रांनो, याच सुमारास औरंगजेब आणि महाराज या दोघांमध्ये होणारा पत्रव्यवहारही फार मजेशीर होता. 16 जून 1666 रोजी महाराजांनी औरंगजेबाला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राचा आशय होता की महाराज म्हणतात, मला आता विरक्ती आली आहे. संसारात कुठलाही रस राहिला नाही. मी सर्वस्वाचा त्याग करून आता साधू संन्यासी बनू इच्छितो. मला बादशहांनी साधू बनण्यासाठी, संन्यासी बनण्यासाठी काशीला, वाराणसीला जाण्याची परवानगी द्यावी. औरंगजेबही काही कमी नव्हता. त्यावर औरंगजेबानं अत्यंत खवचट असं उत्तर दिलं, शिवाचा फकीर बनण्याचा विचार अतिशय उत्तम आहे. आम्हाला तो फार आवडला. शिवानं फकीर जरूर बनावं, पण ते वाराणसीला जाऊन नव्हे, तर शिवानं अलाहाबादला, प्रयागराजला जावं. प्रयागराजला संगमाची भूमी आहे. हिंदूंच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र असं तीर्थक्षेत्र म्हणजे प्रयागराज अलाहाबाद आहे. तिथंच अलाहाबादला मुघलांचा छान किल्लाही आहे आणि अलाहाबादच्या किल्ल्याचा किल्लेदार बहादूर खान फकीर बनलेल्या शिवाची अत्यंत उत्तम रीतीने काळजी घेईल. मित्रांनो, अलाहाबाद किल्ल्याचा किल्लेदार बहादूर खान हा त्याच्या क्रौर्यतेसाठी कुप्रसिद्ध होता. औरंगजेबाच्या अनेक पुतण्यांना आणि शाही खानदानातल्या राजपुरुषांना फार छळून हाल करून त्यानं ठार मारलेलं होतं. क्रूरतेच्या बाबतीत तर तो आग्र्याच्या लाल किल्ल्याचा किल्लेदार राद अंदाज खान याचाही बाप शोभावा इतका क्रूर होता. त्याचा अलाहाबादचा किल्ला म्हणजे राजकीय कैद्यांची नरक यातना देणारी छळछावणीच मानला जायचा. औरंगजेबाचं तसं खवचट उत्तर आलं आणि मग मात्र महाराजांनी पुन्हा कधीही संन्यासी फकीर बनण्याची गोष्ट सुद्धा काढली नाही. ती गोष्ट जणू महाराज विसरूनच गेले. पण त्यानंतर महाराजांनी आणखी एक पत्र औरंगजेबाला लिहिलं, माझे उरलेले सगळे किल्ले आता मी मुघलांच्या ताब्यात देण्यासाठी बिलकुल तयार आहे आणि त्या किल्ल्यांचा ताबा मुघलांना देता यावा यासाठी बादशहानं मला माझ्या घरी जाण्याची परवानगी द्यावी. पण औरंगजेबानं मिश्किल उत्तर महाराजांना कळवलं, शिवानं एवढ्या छोट्या गोष्टीसाठी घरी जाण्याची तसदी घेऊ नये.
शिवानं फक्त हुकूम द्यावा, मी माझी माणसं पाठवून त्याच्या किल्ल्यांचा ताबा घेतो. जर शिवा तिथं गेल्यानं किल्ल्यांचा ताबा देऊ शकतो, मग इथूनच पत्र लिहून का देऊ शकत नाही? आणि या सगळ्या काळात महाराज कुंवर रामसिंगांच्या माग एकसारखं टुमणं लावत होते की तुम्ही तुमचं जामिनकीचं पत्र रद्द करून घ्या, बादशाहला मला मारायचं असेल तर खुशाल मारू द्या. पण रामसिंग याला तयारच होत नव्हता. शेवटी वैतागून रामसिंगानं मिर्झा राजा जयसिंगाकडं याबाबत सल्ला मागितला की शिवाजी राजे सारखं जामिनकीचं पत्र रद्द करून घ्यायला सांगताय आणि अशा वेळी मी काय केलं पाहिजे? मग मिर्झा राजांनी कुंवर रामसिंगाला निरोप पाठवला की बघ, जर शिवाजी राजे स्वतः जामिनकीचं पत्र रद्द करायला वारंवार सांगत असतील, वारंवार आग्रह धरत असतील, तर ते आपल्यासाठी चांगलंच आहे. तू काय कर, बादशहाला तसा अर्ज कर आणि शिवाजी राजाचा तुझ्या पायात अडकलेला हा खोडा सोडवून घे. मिर्झा राजा जयसिंगाने कुंवर रामसिंगाला असंही कळवलं की कदाचित बादशहाच्या मनात स्वतःच दख्खनच्या मोहिमेला येण्याचा विचार आहे आणि अशा वेळी बादशहा शिवाजीला आग्र्यात तुझ्याच ताब्यात ठेवून इकडे येऊ शकतो आणि तसं जर बादशहानं केलं तर ते आपल्यासाठी फार वाईट असेल. आणि त्यामुळंच जर शिवाजी स्वतःचं लोडणं तुझ्या गळ्यातून दूर काढत असेल तर चांगलंच आहे. मग कुंवर रामसिंगानंही औरंगजेबाची भेट घेतली आणि त्याला आपलं जामिनकीचं पत्र रद्द करण्याची विनंती केली. औरंगजेबाला मनातून फार आनंद झाला, पण तसं वरकरणी दाखविल तर तो औरंगजेब कसला. कुंवर रामसिंगानंही मग 2-4 वेळा पुन्हा औरंगजेबाला विनंती केली आणि यानंतर एक दिवस चक्क औरंगजेबानं रामसिंगचं म्हणणं मांडलं आणि रामसिंगचं जामिनकीचं पत्र रद्द करून टाकलं. औरंगजेबानं शिवाजी राजांच्या जामिनकीतून कुंवर रामसिंगाला मुक्त करून टाकलं. आता महाराजांच्या पायातली कुंवर रामसिंगच्या वचनाची आणि जामिनकीची बेडी पूर्णपणे मोकळी झाली होती. पण ही दुहेरी जोखीम होती. राजपुतांचं संरक्षण कवच कायदेशीर दृष्ट्या नष्ट पावलेलं होतं आणि आता जर औरंगजेबानं महाराजांना ठार मारण्याचा निर्णय घेतला असता तर स्वतः कुंवर रामसिंगही औरंगजेबाला प्रभावीपणे अडवू शकणार नव्हता. औरंगजेबानं शिवाजी महाराजांना बिनाबोबाट संपवण्याची एक नामी युक्ती शोधून काढली होती. तो महाराजांना फिदाई हुसेन खानाच्या वाड्यात नेणार होता आणि तिथंच त्यांना मारून तिथंच पुरून टाकणार होता. बाहेरच्या जगाला तो हे लवकर कळू सुद्धा देणार नव्हता की महाराज जिवंत आहेत की नाहीत. मग औरंगजेब मोठ्या उत्सुकतेनं फिदाई हुसेन खानाला वारंवार आपल्याकडे बोलावू लागला आणि सहजरित्या चौकशी करू लागला की वाड्याचं काम कुठपर्यंत आलंय, काही अडचण आहे का, तुला जर माझ्याकडनं काही मदत हवी असेल तर सांग, पण त्या वाड्याचं काम तू लवकर पूर्ण कर. आणि औरंगजेब दर 7-8 दिवसांनी पुन्हा फिदाई हुसेन खानाला बोलावून वाड्याच्या बांधकामाचं काम कुठपर्यंत आलंय अशी चौकशी करू लागला. बादशहानं चौकशी केल्यामुळं अत्यंत संथ गतीनं चालणारं त्या वाड्याच्या बांधकामाचं काम आता विजेच्या गतीनं होऊ लागलं होतं आणि महाराजांच्या गुप्तहेरांनी नेमकी ही बातमी पकडली. औरंगजेबाचे सगळे इरादे महाराजांच्या गुप्तहेरांना कळून चुकले. महाराजांनी आग्र्याला येताना राजगडाहून सोबत खूप सारी संपत्ती आणली होती, पण आतापर्यंत महाराजांनी खूप मोठ्या रकमेचे लाखो रुपये किमतीचे नजराणे विविध वजिरांना, अमीर उमरावांना वाटलेले होते. प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा लागतोच आणि परमुलखात, शत्रूच्या मुलखात तर पैसा पाण्यासारखा वाहावा लागतो. मग शेवटी महाराजांना पैशांची ही चणचण आली होती. यावेळी महाराजांनी कुंवर रामसिंगाकडे विनंती केली आणि त्याच्याकडं 66,000 रुपये उसने मागितले. कुंवर रामसिंगानं लगेचच महाराजांना एक रकमी रोख रक्कम देऊन टाकली आणि महाराजांनी कुंवर रामसिंगाला त्या बदल्यात हुंडी लिहून दिली. मित्रांनो, हुंडी म्हणजे त्या काळातला डिमांड ड्राफ्टच होता. कुंवर रामसिंगांना लिहून दिलेली 66,000 रुपयाची हुंडी त्यानं मिर्झा राजा जयसिंगाकडे पाठवली आणि मिर्झा राजा जयसिंगांनी माणूस पाठवून ती राजगडावर पाठवली. राजगडावर महाराजांची हुंडी प्राप्त होताच ती लगेच वटून 66,000 रुपये रोख मिर्झा राजा जयसिंगांना पोहोचते करण्यात आले. आता आग्रा शहरात आषाढाचा पाऊस जोरदारपणे कोसळत होता आणि महाराजांच्या तल्लक डोक्यात स्वतःची आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी एक नामी योजना बनत होती. महाराजांचं सगळं गुप्तहेर खातं आणि महाराजांचे मोजके मुत्सद्दी
महाराजांच्या मनातल्या योजनेला मूर्त आकार देण्यासाठी रात्रंदिवस झटत होते। मित्रांनो, एखादा जादूगार स्टेजवर काहीतरी हालचाली करून सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष त्याच्या त्या हालचालींकडे वेधतो, पण त्याच वेळी मात्र तो दुसऱ्याच कुठल्या तरी योजनेची तयारी करत असतो। समोर बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीच तो जादूगार सगळ्यांच्या लक्षात येईल अशा काही गोष्टी करत असतो, पण त्याच वेळी कुणाच्याही लक्षात काहीही येणार नाही अशा तो गोष्टी करत असतो आणि त्यालाच चमत्कार म्हणतात। आणि जेव्हा हा चमत्कार लोकांच्या डोळ्यासमोर येतो तेव्हा ते आश्चर्याने थक्क होऊन जातात। आणि आता आग्रा शहरात दख्खनचा हा जादूगार शिवाजी राजे एक नवा चमत्कार दाखवणार होते। मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या। आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे। मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा। आपले खूप खूप धन्यवाद।